नमस्कार, रेश्मास केक्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चॉकलेट केक बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी चॉकलेट स्पॉन्ज घेतला आहे। आता इथे आपल्याला व्हिप क्रीम बीट करून घ्यायची आहे। स्टीफ पीक येईपर्यंत व्हिप क्रीम आपण बीट करून घेणार आहोत। आता आपल्याला चॉकलेटची क्रीम बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे। त्यात आपल्याला 1:1 प्रपोर्शनचे चॉकलेट ट्रफल ॲड करायचे आहे। आता व्यवस्थित आपल्याला चॉकलेटच्या क्रीममध्ये ट्रफल मिक्स करून घ्यायचे आहे। ही आपली चॉकलेटची क्रीम रेडी झालेली आहे। आता इथे चॉकलेट स्पॉन्जचे लेयर मी इथे घेतलेला आहे। त्याला कॉफी शुगर सिरपने मी इथे सोक करून घेत आहे। इथे छान केक सोक झाल्याच्या नंतर आपल्याला क्रीम अप्लाय करायची आहे। या लेयरवरती पॅलेट नाईफच्या साहाय्याने मी इथे क्रीम व्यवस्थित पसरवून घेत आहे। आता त्यावरती आपल्याला चॉकलेट ट्रफल ॲड करायचे आहे आणि ते सुद्धा आपल्याला पॅलेट नाईफच्या साहाय्याने पसरवून घ्यायचे आहे। आता त्यावरती आपल्याला चोको चिप्स ॲड करायचे आहे। अशाच पद्धतीने आपल्याला परत एक दुसरी लेयर ठेवायची आहे केकची। त्याला परत सोक करून घ्यायचे आहे कॉफी शुगर सिरपने। परत अशाच पद्धतीने सेम प्रोसेस करायची आहे। अशा पद्धतीने मी क्रम कोट करून घेतलेला आहे केक। 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर केकला आता आपण फायनल कोटिंग करून घेणार आहोत। तर इथे मी परत चॉकलेटच्या क्रीमने फायनल कोटिंग करून घेत आहे। स्क्रॅपरच्या साहाय्याने मी इथे फिनिशिंग पण देत आहे। बघू शकता तुम्ही इथे सुंदर अशी फिनिशिंग क्रीमने मी दिलेली आहे। आता त्यावरती आपल्याला ड्रिपिंग इफेक्ट द्यायचा आहे। बोर्डसुद्धा इथे मी क्लीन करून घेतलेला आहे। आता पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट ट्रफल घेऊन मी इथे व्यवस्थित ड्रिपिंग देत आहे। अशा पद्धतीने चॉकलेट ट्रफल पसरवून घेतलेले आहे। केकवरती छान अशी मी पॅलेट नाईफच्या साहाय्याने डिझाईन रेडी केलेली आहे। आता नोझलच्या साहाय्याने आपल्याला क्रीमचे डिझाईन बनवायचे आहे। बघू शकता तुम्ही सुंदर केक इथे रेडी झालेला आहे।